नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा अर्ज कशा प्रकारे भरायचा आहे हे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्याचबरोबर या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत आणि त्यासाठी पात्रता काय राहणार आहे, कोणती महिला या योजनेसाठी अर्ज करू शकते हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वप्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अर्जाचा नमुना कशा प्रकारे भरता येईल हे माहिती घेऊया। हे जे अर्ज असणार आहे मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये याचा PDF देईन, तुम्ही डाउनलोड देखील करू शकता। यामध्ये अर्ज भरण्यासाठी जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जे अर्ज असेल ते 2 पेजेस मध्ये राहतील। पहिला पेज जे असेल तुमची संपूर्ण माहिती भरण्याकरिता आणि दुसरी पेज हमीपत्र जे की तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे। तर या ठिकाणी पहिला जे असेल महिलेचे या ठिकाणी संपूर्ण नाव टाकायचे, जे आधार कार्डवर जे नाव असेल ते नाव या ठिकाणी तुम्हाला टाकावे लागणार आहे। त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, जर या ठिकाणी लग्न झालेले असेल तर या ठिकाणी जे काही लग्नापूर्वीचे नाव असेल ते नाव या ठिकाणी टाकावे लागणार आहे। जर लग्न झाले नसेल तर या ठिकाणी टाकण्याची आवश्यकता नाही। त्यानंतर महिलेचे लग्नानंतरचे नाव, लग्न झाल्यानंतरचे नाव जे असेल या ठिकाणी टाकायचे। जर या ठिकाणी लग्न झाले नसेल तर या ठिकाणी दोन्ही ठिकाणी डॅश मारून सुद्धा तुम्ही समोर जाऊ शकता। जर लग्न झाले असेल तर लग्नानंतरचे आणि लग्नापूर्वीचे नाव या ठिकाणी तुम्हाला दोन्ही टाकावे लागणार आहेत। हे नाव संपूर्ण टाकल्यानंतर जन्मदिनांक तुम्हाला टाकावे लागणार आहे। जे जन्मदिनांकामध्ये दिनांक, महिना आणि वर्ष अशा पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, जे काही आधार कार्डवरील ॲड्रेस असेल तेच ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला ॲज इट इज या ठिकाणी टाकून द्यावे लागणार आहे। तेच ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे। त्यानंतर चौथा नंबर जन्माचे ठिकाण, जे कोणते तुमचे रहिवासी पुरावे असतील म्हणजे रहिवासी तुमचं जे काही ॲड्रेस असतील ते देखील या ठिकाणी टाकू शकता। जसे की तुमचा जिल्हा, गाव, ग्रामपंचायत किंवा नगरपालिका जे असेल ते आणि पिन कोड अशा पद्धतीने तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर 5वा आहे मोबाईल नंबर। ज्या महिलेचा अर्ज करणार आहात, जे महिला अर्ज करणार आहे त्यांचं या ठिकाणी मोबाईल नंबर द्यायचे, जेणेकरून त्यावरती OTP येईल। OTP व्हेरीफाय करून अर्ज करू शकता। तर या ठिकाणी मोबाईल नंबर द्यायचा आहे त्या महिलेचा। त्यानंतर आधार क्रमांक, ज्या कोणत्या महिलेचा तुम्ही अर्ज करणार आहात त्या आधारचा या ठिकाणी क्रमांक टाकायचा आहे। आणि त्यानंतर 7वा जे असेल एक महत्त्वाची बाब आहे, यामध्ये शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? जर तुम्ही इतर कोणत्या योजना राबविल्या जाणाऱ्या शासकीय योजनांचे जर तुम्ही लाभ घेत असाल तर या ठिकाणी होय करा आणि दरमहा किती रुपयाचा तुम्ही लाभ घेत आहात ते रक्कम या ठिकाणी टाकावे लागणार आहे। जर तुम्ही लाभ घेत नसाल तर या ठिकाणी नाही या ऑप्शनवरती तुम्हाला टिक करायचं आहे। त्यानंतर 8वा आहे विवाहित असतील अविवाहित असेल जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे आणि या ठिकाणी लिहायचं आहे असं। त्यानंतर 9वी आहे अर्जदाराचे बँक खाते असलेले बँकेचे तपशील। या बँकेच्या तपशीलमध्ये बँकेचे संपूर्ण नाव टाकायचे ब्रँच सोबत, त्यासोबतच बँक खातेधारकाचे नाव, पासबुकवर जे नाव असेल ते नाव या ठिकाणी टाकायचे आहे। त्यानंतर खाते क्रमांक, त्यानंतर तुमचे IFSC कोड या ठिकाणी टाकायचे आहे। अशा पद्धतीने बँकेचे डिटेल्स भरून घ्यायचे।
10 नंबर आहे, आपला आधार कार्ड बँक खात्याला जोडले आहे का? जर जोडलेले असेल तर या ठिकाणी होय करा, अन्यथा नाही करा. त्यानंतर नारी शक्तीचे प्रकार. जर महिला अंगणवाडी सेविका असेल किंवा पर्यवेक्षिका असेल किंवा ग्रामसेवक असेल, या लिस्टमधील जे काही महिला असतील ते या ठिकाणी समोर टिक करायचंय. जर कोणतेही पद किंवा कोणतेही काम नसेल याच्यामधून, तर या ठिकाणी सामान्य महिला यावरती तुम्हाला टिक करायचं आहे. आणि 12वा आहे, महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेसाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत? तर यामध्ये सर्वप्रथम लागणार आहे तुमचा आधार कार्ड. ज्या महिलेचा अर्ज करणार आहात त्यांचं या ठिकाणी आधार कार्ड लागणार आहे. त्यानंतर रहिवासी पुरावा किंवा ओळखीचा पुरावा म्हणून यामध्ये मतदान कार्ड किंवा TC किंवा रहिवासी पुरावामध्ये रहिवासी प्रमाणपत्र, यामधील कोणतेही एक कागदपत्र तुम्हाला अपलोड करायची आहे. त्यानंतर तिसऱ्या ऑप्शन मध्ये तुम्हाला जर तुमच्याकडे केसरी किंवा पिवळी राशन कार्ड असेल तर या ठिकाणी राशन कार्ड अपलोड करायची आहे. जर तुमच्याकडे पिवळी किंवा केसरी राशन कार्ड नसेल तर या ठिकाणी तुम्हाला उत्पन्नाचे प्रमाणपत्र जे तहसीलदाराकडून प्राप्त झालेलं आहे ते उत्पन्नाचे प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी बँकेचे पासबुक देखील लाभार्थ्यांचे या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहेत. तर या ठिकाणी अशा पद्धतीने 4 कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील या 4 कागदपत्रांची या ठिकाणी आवश्यकता राहणार आहे. यामध्ये 5वा जे कागदपत्र लागणार आहे ते म्हणजेच अर्जदाराचे हमीपत्र. आता ते हमीपत्र काय राहणार आहे हे बघूया. यामध्ये अर्जदाराचे जे हमीपत्र आहे यामध्ये पात्रता या ठिकाणी ठरवल्या जाते. माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक नाही, हे देखील या ठिकाणी तुम्हाला टिक करायचे आहे. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य कोणतेही म्हणजे GST वगैरे पे करत नाहीत, हे तुम्हाला या ठिकाणी टिक करावे लागणार आहे. आणि यामध्ये तिसऱ्या ऑप्शन मध्ये कुटुंबातील कोणतेही सदस्य कॉन्ट्रॅक्टर किंवा कर्मचारी सदस्य, नियमित सदस्य असे कोणत्याही याच्यामधून नाहीत, हे देखील तुम्हाला टिक करावे लागणार आहेत. आणि मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 1500 पेक्षा जास्त रकमेचा मी लाभ घेतलेला नाही, ह्या सगळ्या बाबी तुम्हाला टिक कराव्या लागणार आहेत. ह्या सगळ्या बाबीमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता. अशा पद्धतीचे या ठिकाणी तुम्हाला हमीपत्र द्यावे लागणार आहे. आणि त्याच सोबत या हमीपत्रामध्ये माझ्या कुटुंबात या ठिकाणी कोणत्याही सदस्यावरती 4 चाकी वाहन राहू नये अशी तुम्हाला हमीपत्र द्यावी लागणार आहे. म्हणजे नाही आहे अशी तुम्हाला हे द्यायचे, ते पण ट्रॅक्टर वगळून. ट्रॅक्टर सोडून जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तुमच्या कुटुंबात तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही. तर या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला सगळे टिक करायचे आहेत. आणि या ठिकाणी तुम्हाला अर्जदाराची सही करायची आहे. म्हणजेच जो कोणी अर्जदार असेल त्यांची या ठिकाणी सही घ्यायची आहे आणि या ठिकाणी संपूर्ण नाव लिहायचं आहे त्यांचं. अशा पद्धतीने तुम्हाला अर्जदाराचे हमीपत्र या ठिकाणी भरून घ्यायचे आहे. त्यानंतर हे जे असेल तुम्हाला कार्यालयीन कामकाजाकरिता हे तुम्हाला भरण्याची आवश्यकता नाही. ज्या ठिकाणी तुमचा फॉर्म भरण्यात येतील, ज्या ठिकाणी तुमचा अर्ज भरण्यात येतील, जर तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे भरत असाल किंवा सेतू चालकाकडे भरत असाल
तर त्यांच्या ह्या कामाची आहे तुम्ही या ठिकाणी काही भरायची आवश्यकता राहणार नाहीये। यामध्ये काय भरायचंय तर सेतू चालक जर या ठिकाणी या योजनेचा या ठिकाणी अर्ज करत असतील तर या ठिकाणी अर्ज केल्यानंतर जे नोंदणी क्रमांक असेल ते नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकून हे जे असेल हे खालची बाजू फाडून जे कोणी लाभार्थी आहेत लाभार्थ्यांना हे द्यायचे आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी लाभार्थ्याला हे खालची बाजू भरण्याची आवश्यकता नाही। फक्त या ठिकाणी अर्जदाराचे हमीपत्र भरायचे, त्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला हे एवढे कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहेत आणि जे कागदपत्र तुमच्याकडे आहे ते या ठिकाणी टिक करायचे आहे। अशा पद्धतीने तुम्हाला बँकेचे डिटेल्स, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, तुमचा संपूर्ण पत्ता आणि तुमचे संपूर्ण नाव हे अशा पद्धतीने तुम्हाला अर्जाचा नमुना जे भरून घ्यायचा आहे। अर्जाचा नमुना जर भरत असतील आणि काही अडथळा येत असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकता। आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता तुम्ही घर बसल्या देखील तुमच्या मोबाईलद्वारे अर्ज करू शकता। यासाठी तुम्हाला कोणत्याही केंद्रावरती किंवा कोणत्याही अंगणवाडी सेविकाकडे जाण्याची आवश्यकता नाही। तुम्ही घर बसल्या देखील तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने नारी शक्ती या ॲपच्या सहाय्याने देखील तुम्ही हे अर्ज करू शकता। याच्या रिलेटेड मी व्हिडिओ देखील बनवला आहे, त्याचा व्हिडिओ पाहून सुद्धा तुम्ही हे अर्ज इझिली करू शकता। त्या व्हिडिओचा मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन, ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुम्हाला जे आहे समजून जाईल। धन्यवाद मित्रांनो।